सान्द्रनीलाम्बुदभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करा, पूर्ण बंद करा बेस। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून म्हणजेच जयंतीच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भगवान श्री पांडुरंगरायाच्या आणि साधू संतांच्या चरण कमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागृती देण्याचं काम केलेलं आहे। कारण महाराष्ट्र कुणी जागवला तर महाराष्ट्र साधू संतांनी जागवला, महाराष्ट्र कुणी जागवला तर वीर पुरुषांनी महाराष्ट्र जागवला। काहींनी आपलं जीवन बलिदान देऊन महाराष्ट्राला जागृती दिली आणि काहींनी आपलं योगदान देऊन महाराष्ट्राला जागृती देण्याचं काम केलेलं आहे। देशभक्त आणि ईश्वर भक्त हे महाराष्ट्राला जाग ठेवतात, जाग करतात। मग कुणी धर्माच्या बाबतीत जाग करतं, कुणी अज्ञानाच्या बाबतीत जाग करतं, तर कुणी आत्मज्ञानाच्या बाबतीत जाग करतं। आणि जाग करणं हे जगातले फार मोठे उपकार आहेत। म्हणून या दोन्हीचा समन्वय प्रतिपादन करण्यासाठी मी कीर्तन रूपी सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे। कारण छत्रपती शिवरायानं आपलं रक्त बलिदान देऊन त्यांनी महाराष्ट्र जागवला। महाराज ऐसे जागविले अवघे जन या रीतिरिवाजाप्रमाणे आणि तुकोबराईनं आपल्या लेखणीतून देशभक्त ईश्वर भक्तांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फार सुंदर तऱ्हेची जागृती देण्याचं काम केलेलं आहे। त्या जागृतीचा विचार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राच्या पाठीवरती अनेक गावं आहेत, अनेक पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या जयंत्या साजऱ्या होतात गावोगाव, पण नामसंकीर्तनानं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होणारं महाराष्ट्रातलं गिरगाव हे एकमेव गाव आहे महाराज। कारण खरी छत्रपती शिवरायाला आदरांजली द्यायची असेल, छत्रपती शिवरायाच्या कार्याचा आढावा घ्यायचा असेल तर व्याख्यानं सांगून किंवा
नुसते डीजेच्या सिस्टीमवरती गावामध्ये मिरवणूक काढून जयंती परिपूर्ण साजरी होत नाही. तर जयंती साजरी होण्याकरता जे छत्रपती शिवरायाला आवडत आहे ते त्यांना देणं, आणि छत्रपती शिवरायाला काय आवडत होतं तर छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनामध्ये बसत असत. आणि त्यावेळेस छत्रपती शिवराय तुकाराम महाराजाचे विचार ऐकत असत. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या विचाराप्रमाणे छत्रपती शिवरायानं राज्याची स्थापना केली होती. महाराज, सुराज्य निर्माण होण्याकरता छत्रपती शिवरायाच्या पाठीशी जगद्गुरु तुकोबारायचा आशीर्वाद होता. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे सुराज्य निर्माण झालं. म्हणून त्या जगद्गुरु तुकोबारायनं छत्रपतींना एक विनंती केली की त्यांनी फार मोठा नजराना तुकोबारायला दिला, पण तुकोबाराय म्हणले मी धनानं खुश होणारा नाही. तुम्ही माझ्या कार्यासाठी खुश व्हावं, आनंदित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. सांगता येईल का टाळकऱ्याला? वा वा. मना विठ्ठल विठ्ठल ओ मना विठ्ठल विठ्ठल हे मना विठ्ठल विठ्ठल मोरे, मना विठ्ठल विठ्ठल मोरे. तुमचे 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 हे रविंद्र धना तुमचे 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 हे रविंद्र धना तुमचे 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 हे रविंद्र धना तुमचे 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 हे रविंद्र धना. प्रेमाचा मृत्यू के समान, प्रेमाचा मृत्यू के समान तुमचे 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 हे रविंद्र धना तुमचे 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 हे रविंद्र धना. प्रेमाचा मृत्यू के समान और प्रेमाचा मृत्यू के समान तुमचे 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 हे रविंद्र धना तुमचे 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 विठ्ठल धना. विठ्ठल धना विठ्ठल धना. हो, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. शिवबारायांना केलेला उपदेश आहे. येर तुमचे वित्त धन ते मज मृतिके समान. तुकोबारायची निस्पृहता, कारण तुकोबारायची गरिबी, तुकोबारायनं पाहिलेला दुष्काळाचा तडाखा, संसाराची झालेली होरपळ पाहिल्यानंतर साधू संताला काहीतरी धन देऊन त्यांच्या परमार्थाला हातभार लावावा म्हणून शिवरायांनी राजगडावरून मानाचा मुजरा आणि मानाच्या माध्यमातून काही संपत्ती आणि घोडे ऐश्वर्य पाठवलं. ज्यावेळेस तुकोबारायच्या जवळ ते आले त्यावेळेस तुकोबारायनं पाहिलं आणि तुकाराम महाराजांनी पत्र परत लिहिलं आणि तुकोबारायनी सांगितलं की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, म्हणून माघारी पाठवला नजराना. तुकोबारायला
नजराना माघारी पाठवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की मी वाजत गाजत धन दिल्यामुळं तुकोबराईनं स्वीकारलं नसल, म्हणून छत्रपतींनी तुकोबराईने धन स्वीकारावं म्हणून वेश पालटला, फाटके कपडे घातले, घोड्यावरती बसून आले आणि देहू गावामध्ये आल्याच्या नंतर घोडा एका हिरवळीला लावून दिला आणि मोहराची, सोन्याच्या मोहराची पिशवी जिथं जगद्गुरु तुकोबाराय भजन करीत असत त्या शिळेवरती नेऊन ठेवली आणि ठरलेल्या वेळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले. त्यावेळेस शिवाजी महाराजानं फाटके कपडे घालून नांदुरकीच्या झाडावरती चढून बसले होते. लांबून पाहात त्या फांद्याच्या आडून बघत होते की तुकोबाराय स्वीकारतेत का, अचानक आलेले पैसे आहेत ते स्वीकारतील म्हणून बघत राहिल्याच्या नंतर घटना घडली. तुकाराम महाराज आले, ज्या रोज शिळेवरती भजन करीत असत त्या शिळेपासून बाजूला बसले, खडकावरती बसल्यानंतर शिवाजी महाराज हे चरित्र पाहत होते. त्यावेळेस त्या शिळेला वाचा फुटली. महाराज, संताची ताकद केवढी मोठी असते, त्या शिळेला वाचा फुटली आणि त्या शिळेनं सांगितलं, महाराज तुमचे पाय माझ्या अंगाला स्पर्श व्हावा म्हणून मी पूर्वजन्मापासून शिळा होऊन पडलेली आहे. रामाच्या पायानं एक शिळेची स्त्री झाली आणि त्या रामानं शिळेचा उद्धार केला. ती अहिल्या, अहिल्या म्हणजे जी हिलत नाही, हलत नाही, तिला अहिल्या म्हणतात. अशी शिळा झालेली अहिल्या ती रामाच्या पदस्पर्शानं पावन झाली. तसं त्या काळात राम होते, पण हल्लीच्या काळात तुम्ही तुकाराम आहात. रामापेक्षा श्रेष्ठ तुमचं जीवन आहे, म्हणून माझा उद्धार होण्यासाठी तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरपासून देहू गावामध्ये मी शिळा होऊन पडलेली, माझा तुम्ही स्वीकार करावा. तुम्ही तर बाजूला बसले. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कारण त्या शिळेवरती सोन्याच्या मोहरा पडलेल्या होत्या. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस तुकाराम महाराजांनी शब्द उच्चारले, महाराज माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. तुकोबारायनं त्या शिळेला सांगितलं की मी तुला स्पर्श केला असता पण तू विटाळशी झालीस, कारण मी ज्या ठिकाणी मोहरा आहे त्याला मी स्पर्श करीत नाही, तू विटाळशी झालीस म्हणून मी तुला स्पर्श करीत नाही. त्यावेळेस ती शीळ, त्या शिळानं मोहरा बाजूला टाकल्या आणि गणगळत पाण्यामध्ये गेली इंद्रायणीच्या. आणि महाराज त्या इंद्रायणीच्या पाण्यातून ती आंघोळ करून सचेल बाजूला येऊन थांबली आणि सांगितलं, महाराज आता मी नाहलेली आहे, माझा विटाळ फेटला, आता माझा स्वीकार करा. त्यावेळेस त्या शिळेवरती तुकोबाराय बसले आणि त्या शिळेचा उद्धार झाला. आज देहू गावामध्ये तुकोबारायचं मंदिर नाही महाराज, तुकोबारायच्या पायानं पावन झालेल्या शिळेचं मंदिर आहे. शिळेचं मंदिर आहे. तुम्ही आम्ही जातो ते तुकोबाराय तर सदेह वैकुंठाला गेले म्हणून तुकोबारायचं मंदिर नाही, तर तुकोबारायच्या मंदिराच्या नावानं शिळा मंदिर आहे आणि आपण शिळेचं दर्शन घेतो. महाराज ती पावन झालेली शिळ आहे. आणि हे चरित्र शिवाजी महाराजांना पाहिल्याबरोबर लक्षात आलं की मी एका महान साधूच्या चरित्राबरोबर खिलवाड केला आणि खेळ खेळलो. म्हणून शिवाजी महाराजानं झाडावरून खाली उडी टाकली आणि साष्टांग दंडवत शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायला घातल्यानंतर तुकाराम महाराजांनी उचलून धरलं, सांगितलं, महाराज माझ्याकडून चुकलं, तुम्ही स्वतः सोनं आहात,
मी तुम्हाला काय द्यायचं? माझ्या मोहराच्या पिशव्यानं काय देऊ तुम्हाला? आता तुम्ही एवढे मोठे महान साधू आहेत, मी माझं सर्वस्व दान करून टाकतो आणि तुमच्या सेवेसाठी संन्यास धारण करतो. शिवाजी महाराजांनी सांगितल्यानंतर फाटीवर हात ठेवला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, नाही शिवबा, तुम्हाला हा महाराष्ट्र जागवायचा आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. आणि तुम्ही संन्यास घेतल्याच्या नंतर युगायुगाच्या ठिकाणी हजारो लाखो वर्षानंतर महाराष्ट्राला एवढा राजा मिळालेला आहे, तो पुन्हा परत मिळणार नाही. म्हणून मी धर्माची जागृती करावी आणि तुम्ही स्वराज्य आणि महाराष्ट्राला एक जणानं आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि एक जणानं राजकीय स्वातंत्र्य आपल्या दोघा जणाला द्यायचं आहे. म्हणून तुम्ही तुमचं कार्य करा. असं म्हणल्याबरोबर सोनं दिलेल्याचा शिवाजी महाराजाला जो अभिमान वाटत होता, शिवाजी महाराजाच्या करंगळीला धरलं आणि देहू गावातून भंडाऱ्या डोंगराकडे नेलं. आणि नेल्यानंतर भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला उभं केलं तुकोबरायनं. आणि शिवाजी महाराजाला सांगितलं, बघ शिवबा, त्या डोंगराकडं बघ. असं म्हणल्याबरोबर शिवाजी महाराजानं डोंगराकडं बघितलं. त्यावेळेस तो सगळा भंडारा डोंगर सोन्याचा दिसत होता महाराज, सोन्याचा. आणि शिवाजी महाराजांचे डोळे विस्फुरले. अरे, मी 2 मोहरान 4 मोहरान थोड्याशा 10-5 मोहरा देणारा मी राजा कुठं? अरे, ज्यांची ताकद अशी आहे, डोंगर सोन्याचा करण्याची ताकद त्या तुकोबरायची आहे. असं पाहिल्यानंतर तुकोबरायच्या पायावर पुन्हा डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज, हो, तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वादानं मी स्वराज्य निर्माण करतो. शिवाजी महाराजांची आणि जगद्गुरु तुकोबरायची जी भेट झाली, याला भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणतात महाराज. आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, हे स्वराज्य व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून महाराज तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं शिवाजी महाराजांना हो स्वराज्य निर्माण करता आलं. ती भक्ती आणि शक्ती खऱ्या अर्थानं पाहिलं तर मला आज गिरगावात पाहायला मिळाली महाराज. भक्ती आणि शक्ती गिरगावात पाहायला मिळाली. उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी होते, पण कीर्तनानं कुठंच होत नाही महाराज. हो, डीजे वाजून त्याच्या पुढं कशा पद्धतीनं नृत्य केलं जातं मी कीर्तनात बोलू शकत नाही महाराज. म्हणून नृत्य करून आणि बाकीच्या गोष्टी धिंगाणा करून शिवजयंती साजरी नाही, सप्ताहानं कीर्तनानं. म्हणून मी गिरगावच्या तरुण मंडळाला, गिरगावच्या जयंती साजरी करणाऱ्या हो मंडळाला, माता भगिनीला, अबाल वृद्धाला आणि सप्ताह कमिटीला लाख लाख शुभेच्छा देतो महाराज. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत. आणि छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं पाहिलं तर याच गोष्टीनं आनंदी होतील. ती गोष्ट तुम्ही केली म्हणून तुम्हाला हो मी सुद्धा सर्व तरुण मंडळाला आणि सप्ताह कमिटी आणि भागवताला हो ज्यांनी सहकार्य केलेलं आहे अशा भागवत कमिटीला मी शतशः प्रणाम करतो. त्यांच्या पायावरती मी माझा माथा टेकवतो. आणि असंच तुमच्या जीवनामध्ये आमच्यासारख्याला बोलवा नाही बोलवा, परंतु कथा कीर्तन शिवजयंतीला साजरं करा, ही खरी सेवा आहे महाराज. म्हणून तुम्ही बुद्धिमान, डोळस, सद्विचारी, सुसंस्कृत सगळी मंडळी आहे. म्हणून पाठीमाग 2 वर्षापूर्वी मी एकदा येऊन गेलो होतो, परंतु गावकरी मंडळीनं माझ्यासाठी स्नेह ठेवला आणि पुनरपी मला, कारण 6-6, 7-7, 8-8 महिन्यांनी तारखा द्याव्या लागतात, त्याच वेळेस माझी तारीख मिळते. म्हणून गावकऱ्यानं 7-8 महिन्यापूर्वी तारीख घेतली आणि त्या तारखेला मी येऊन हजर होऊन
तुम्हा मायबापांची, छत्रपती शिवरायांची, जगद्गुरु तुकोबारायची जशी घडेल तशी सेवा करण्याचा मी यथामती यथा अवकाश प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सर्व तरुण मंडळ आणि सगळ्या मंडळीच्या ठिकाणी अंतकरणात असलेली नम्रता पाहून मी आनंदित झालो. सर्व मंडळीच्या हृदयामध्ये नम्रता नांदते आहे. गाडीच्या पुढं सगळे धावत आले आणि नतमस्तक होऊन मला नमस्कार करून घरी घेऊन येणं म्हणजे ही कार्यकर्त्याच्या ठिकाणी असलेली सृजनशीलता आहे आणि ती या ठिकाणी मला दिसली. म्हणून असेच सण साजरे व्हावेत अशी मी हनुमंतरायाच्या, शंकर भगवान परमात्म्याच्या, गणेश भगवंताच्या चरणी नम्र प्रार्थना करतो आणि सर्व मंडळाला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी जागृती दिली. महाराज कशाची जागृती दिली तुकोबराय सांगतात. तर कशी जागृती दिलेली आहे त्या जागृतीचं वर्णन केलेलं आहे. आणि कुणी जागृती दिली तर संतांनी जागृती दिली आणि त्या जागृतीमध्ये त्यांनी उपकार केले. जाग करण्यासारखे उपकार जगाच्या पाठीवर कोणतेच नाहीत महाराज. जाग करण्याचे उपकार. आता उपकार शब्दाचा अर्थ आहे उपम करोती इति उपकार. हा संस्कृत शब्द आहे. उपम करोती म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता निरपेक्ष वृत्तीनं जे केलेलं कार्य त्या व्यक्तीच्या हिताचं असतं त्याला उपकार म्हणतात महाराज. आता ही मी फार जाड भाषा वापरली कारण एवढं उपम करोती आणि एवढ्या गोष्टी कुठं समाजाला कळणार आहेत महाराज. एका वाक्यात सांगतो, लोकाच्या हिताची गोष्ट अपेक्षा विरहित निस्पृह अवस्थेमध्ये मोबदला न घेता केलेले कर्म त्याला म्हणतात उपकार. मग असे उपकार जर संतांनी केले असले, तुकोबारायनं त्याचं जर गोड वर्णन केलेलं असेल तर मला एक प्रश्न पडला की तुकोबाराय अपेक्षा विरहित उपकार करणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. संतच उपकार करतेत असं नाही. सूर्य आपल्याला प्रकाश देतो ना महाराज. प्रकाश देतो सूर्य. काही तो आवरेज बिल पाठवून देतो का? काही अपेक्षा करत नाही आपल्याकडून. आता ही लाईट इथं जळते आहे, ह्याचं बिल येत असेल का नाही? आता तारीवर तार टाकून घेतली असेल तर नाही येणार महाराज. आणि बहुतेक एवढा कार्यक्रम छान करणाऱ्या गावात तारीवर तार टाकणारे असे नसतील असं मला वाटतं. आहेत नाही? हो नाही म्हणून सांगा ना. नाही तर असे आणि असले कोणी कदाचित तर त्यांचा सत्कार करून टाका एकदा शेवटच्या दिवशी. कारण ज्याला तिरस्कार आहे त्यालाच पुरस्कार मिळतात महाराज हल्लीच्या काळात. म्हणून लाईट चोरून घेणारे म्हणजे नुसते तारीवर तार टाकणारेच असतात असं काही नाही. मीटर बी बंद करणारे असतात ना महाराज. असू शकते तर असे असे देशभक्त आपल्याला बी गरजेचे आहेत. म्हणून ही लाईट जळते, ह्या लाईटला बिल येतं महाराज, बिल. ऐकणे पण सूर्यनारायण आपल्याला इतका प्रकाश देतो, त्या सूर्यानं कधी आवरेज बिल पाठवून दिलं का आपल्याला? नाही. मग केवढे उपकार आहेत. म्हणून महाराज तुम्ही संताचे गोडवे गाण्यापेक्षा असं म्हणा, काय सांगू आता सूर्याचे उपकार. ऐकणे एवढं छान आहे. बरं सूर्यच उपकार करतो असं नाहीये. पाऊस पडतो,
हं? आपल्या गावामध्ये नळ आहेत का? आहेत. मग त्या नळाची नळपट्टी भरावी लागते का? का त्याच्यातही काही धोका आहे? भरावं लागते. आता खरं बोलतात लोक. नळपट्टी भरावी लागती. ग्रामपंचायत बरोबर भांडणं करायची गरज नाही. नळपट्टी भरावी लागते. बिना नळपट्टीचं पाणीपट्टीचं आपल्याला पाणी मिळत नाही. पण पावसानं आपल्याला किती गॅलन्स पाणी दिलं महाराज, केवढं पाणी दिलं आहे का नाही. यावर्षी तर त्यांनी ओव्हर टाइम ड्युटी केली. ओव्हर टाइम. आणि ते बी एवढी ओव्हर टाइम ड्युटी केली काय सांगावं तुम्हाला. हो, तुमच्याकडल्यापेक्षा आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये फार धुमाकूळ घातला महाराज त्यांनी. हो, किती ओव्हर टाइम. सकाळी पाऊस पडायचा, दुपारच्याला ऊन पडायचं, संध्याकाळच्याला थंडी वाजायची. हो, एका दिवसात 3 ऋतू. मला एक जणानं सांगितलं, म्हणले महाराज हे विपरीतच झालं म्हणले. एका दिवसामध्ये 3 ऋतू, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा सगळे एकत्रित आले. मी म्हणलं त्याचं कारण आहे की राज्याचं मंत्रिमंडळ 3 पक्षाचं जर आहे विरुद्ध गटाचं, तर ह्यांनी काय युती करू नये असं. म्हणून ऋतूने बी युती केली. आणि अशा पद्धतीनं महाराज यावर्षी धुमाकूळ घातला पावसानं. मग तो पाऊस आपल्यावरती उपकार करतो. राजा हो, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाऊस हा अत्यंत गरजेचा आहे. शेतकऱ्यासाठीच नाही, देशासाठी गरजेचा आहे. आणि शेतकरी बिचारा माझा कष्ट करतो पावसाच्या पाण्यावरती, आणि घाम गाळून रक्ताचं पाणी करून देशातल्या लोकाला घासभर गोळा घालण्याचं काम शेतकरी राजा करतो महाराज. म्हणून जाता जाता सांगतो, या जगाच्या पाठीवर शेतकऱ्याचे गुणानुवाद आणि उपकार गाणारे फक्त एकच पंतप्रधान झाले, आणि त्यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री. त्यांनी एकच नारा लावला, जय जवान जय किसान. हो, शेतकऱ्याच्या कष्टाची घामाची किंमत लाल बहादूर शास्त्रीला कळाली महाराज. म्हणून शेतकऱ्यासाठी पाऊस हा अत्यंत उपयुक्त आहे. हो, आणि तो मोजका पडणं उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी पावसाची गरज आहे. आणि तुम्ही आम्ही त्याच्यावरती मिळालेल्या धान्यापासून जीवन आपलं परिपूर्ण करीत असतो. म्हणून तो पाऊस आपल्याला कधी नळपट्टी पाठवित नाही, बिल पाठवित नाही. आणि त्या पावसानं बिल पाठविलं तर आपण त्याचं बिल भरू शकणार नाही. मग आम्हाला उपकार केले म्हणून काय सांगू आता, पावसाचे उपकार. असं तुकोबारायांनी म्हणायच्या ऐवजी संतांचे उपकार का म्हणले बाबा. बर, त्याच्या पुढं सांगतो, हो, झाड वृक्ष फळ देतात. हो, झाड पैसे मागत नाहीत महाराज. आता माणसं नावाचे झाड फळं विकत असताना पैसे मागत येतात. कारण माणसाला बी झाड म्हणतात बरं का. आता मी जास्त झाडीत नाही तो कोणाला, पण माणसाला झाड म्हणतात हे देव ऋषाच्या पुढे गेल्याशिवाय कळत नाही महाराज. हो, जर एखाद्याच्या अंगात आलं तर लोक म्हणते झाडाला तसदी व्हायला लागली असं म्हणते. तर म्हणून मनुष्य झाडाकडून फळं आणतो आणि ते फळं विकून पैसे घेतो, पण झाड कधी फळाचे पैसे मागत नाही महाराज. हो, परोपकाराय फलंती वृक्षा असं म्हणलेलं आहे. परोपकारासाठी वृक्ष फळ देतात आणि माणसाचं जीवन जगवतात. म्हणून काय सांगू आता, वृक्षाचे झाडाचे उपकार. अशी गोष्ट आहे, गाय दूध देते. खरं म्हणजे गाय तिच्या वासरासाठी दूध देते महाराज. कुणासाठी देते? तुमच्याकडच्या गायी माणसासाठी देतात का वासरासाठी देतात? खरं सांगत जा वासरानो.
नाही, आपल्या मराठवाड्यात काही काही वेळेस लेकराला आई वासरू म्हणते बर का. हो, आलं बाई माझं वासरू असं आई म्हणते. ती काय झाली? गाय झाली. हो, आणि ती गरीब गाय आहे तिथंही बरं वाटलं. मुलाला वासरू म्हणलेलं बरं वाटलं, पण त्याच्या बापाचं खूप वाईट वाटलं महाराज मला. त्याच्या बापाला मग वासराचा बाप कोण झाला? हा, तुम्ही म्हणा महाराज. कारण मला म्हणायला लावू नका, कारण मला रात्रभर मुक्कामाला राहायचंय. हो, पाठ सुजूस तर हानतेन लोक मला, म्हणतील की आमच्या गावात येऊन हो बैल म्हणता का काय. हो, असं होऊ नये म्हणून मी हो तुमच्याच मुखातून वदून घेतो. हो, आता तुम्ही म्हणले मला काही धोका नाही राहिला महाराज. आता मी मोकळा झालो एवढंच. हो, नाही तर दडपण होतं. हो, पण तुम्ही म्हणले ती फार छान झालं. हो, त्याला बैलाची उपमा आली, वासरू. हो, आणि त्या वासरासाठी गाय दूध देते महाराज. हो, आणि ते दूध देत असताना हो फुकटचं गवत खाते. आता तिच्याकडून जास्त दूध काढण्यासाठी आपण पेंड देतो तिला, आणि पेंड म्हणजे बापाची पेंड देतो तिला आपण. हो, तिला हो जास्त कमी सुग्रास खाऊ घालतो. हो, गोळ्या खाऊ घालतो. तिने जास्त दूध द्यावं म्हणून. आणि जास्त दूध दिलेलं ते काय आपण वासरासाठी ठेवीत नाहीत महाराज. आपण असे पठ्ठे आणि असे वासर आहोत आपण. हो, की त्या वासराला तरी शेपूट आहे, पण आपल्याला बिना शेपटाचे वासर आहेत आपण. ऐकणे असे वासर काय काय तर नुसता गाईच्या कासेला वासरू लागूस तरच. हो, आणि ते सड मोठाले झाले आणि पाहणा सुटला की लगेच वासरू हो मेखीला बांधलं जातं महाराज. त्या वासराचा उपयोग फक्त पाहणा येण्यापुरताच. आणि ते वासरू किती वड घेत. उपकारासाठी सांगतो, गाय आमच्यावर उपकार करते त्याच्यासाठी महाराज. ते असं कंठावरती दोर बांधलेला असतो. हे पुढचे पाय पाठीमाग, पाठीमागचे पाय पाठीमाग जाते. नुसत्या दोरावरती ते कंठावरती रेलत महाराज. हो, आणि त्याचे पाय घसरून पुन्हा खाली पडतं ते, आणि पुन्हा उठतं. पण आईच्या काशेकडं ते जाण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळेस हो ते माणसाला, धार काढणाऱ्या माणसाला केवढा आशीर्वाद देत असल की माझ्या सख्या आईचं दूध मला न पिऊ देणाऱ्या भल्या माणसा तुझं कोट कल्याण होईल. येल मांडवाला जाईल आणि मांडव मोडण्याची पाळी येईल, आणि तुझे लेकर बाळ खुशाल राहून हो नांदेडला परभणीला शिकायला जातील. हो, असं ते वासरू म्हणत असेल का? हो, त्याच्या आईचं दूध न पिऊ देणारे हो काही माणसं. मग ते वासरू तर हो गेलन गाईच्या कासाला लागलं आणि त्यांनी झटे मारले, आणि योग असा की सड मोठं झालं की ह्यानी वडलं आणि मेखीला बांधलं. त्यावेळेस त्या तोंडातून वासराच्या फेस गळायला लागला महाराज. त्यावेळेस काही सुशिक्षित मुंबईहून आलेले लोक, 2 जण, त्याच्यातला 1 जण म्हणला, बघ ना वासराच्या तोंडातून किती दूध गळतंय, किती दूध. अरे त्याला उलट्या व्हायला लागल्यात, अपचन झालंय, त्याला ऍसिडिटीची गोळी दिली पाहिजे. हो, त्याला उलट्या व्हायला लागल्यात वासराला. दुसरा म्हणला, गाढवा काही बी बोलू नकोस, ते वासरू हो दुधानं उलटत नाही, उलटी वांती होत नाही त्याला. मग म्हणला ते कोलगेटनं दात घासतंय म्हणला. वासराला महाराज नुसतं फक्त झटे हाणण्यापुरतं आणि सगळं दूध माणसं काढतेत महाराज. दोष होतो, दोष. आता मी जरा विरुद्ध बोलतोय, थोडा दोष होतो, पण त्या दोषातून मुक्त होण्याकरता एकच काम सांगितलेलं आहे, लोकाला दूध विकायचं नाही महाराज, फुकट दूध द्यायचं. आणि ते बी फुकट द्यायचं म्हणजे वासरू पेल्याच्या नंतर सर्कल महाग वासरून खाली शिल्लक उरलं ते दूध काढायचं, आणि ते दूध काढलेलं आपल्या लेकरा बाळाला द्यायचं, आणि त्यांच्यातून उरलेलं शिल्लक
लोकाला फुकट द्यायचं ही पद्धत आहे, पण मी जरा हे हळूच बोलतो, कारण दूध विकणारे लोक म्हणतील की पुढच्या वेळेस ह्या बाबाला कीर्तनाचे बाद देऊ नका, आमचा धंदाच बसविला त्यांनी असा. हो, म्हणून बिलकुल विकू नका असं नाही, विका, पण कमीत कमी निरस तरी विका. पण माणसं निरस कशाचं महाराज? हो, आधा दूध आधा पाणी आणि जादा दाले तो बेमानी. हो, जास्त टाकायचं नाही, अर्ध टाकायला काहीच हरकत नाही. मी असं कीर्तन केलं, कीर्तन झाल्यावर मला त्या गावातल्या एका माणसाने सांगितलं, महाराज असलं काही आगाऊ बोलत जाऊ नका ना तुम्ही. आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी बोलविलंय काय? आमच्या दुधाचे डेअरीचे पैसे असताना जास्त वर्गणी मीच दिली, तुम्ही आमच्या धंद्यावर असं पाणी टाकता का? मी म्हणलं नाही, तुम्हीच पाणी टाका, मी कशाला तुमच्या धंद्यावर पाणी टाकू, तुम्हीच टाका. त्यांनी सांगितलं, महाराज असं सांगत जात जा, कारण पाण्याचं आणि दुधाचं मित्रत्व आहे. मी म्हणलं ते कसं काय? म्हणले हो, मित्रत्व, सख्य, इतकं सख्यत्व आणि मित्रत्व आहे की दोघाला एकमेकाशिवाय करमत नाही म्हणले. मी म्हणलं कसं काय? म्हणले जसं मित्राला तकलीफ झाली, त्रास झाला, दुखाय लागलं की मित्र मित्रासाठी धावून येतो का नाही? म्हणलं हो. मग म्हणले त्या आई साहेबानं त्या दुधाला हो चुलीवरती ठेवलं आणि खालून जाळ लावल्यावर त्या दुधाला आग लागते ना, आणि ते दूध गरम होतं, आणि गरम झाल्यानंतर त्या पातेल्यातून बाहेर मित्राची वाट पाहतो की मला मित्र कधी भेटतोय, हो माझा मित्र सहकार्याला कधी येतोय, म्हणून ते डोकावून बघतं पाण्याची. आणि मग त्या बाईला कळतं हे उतू आलेलं दूध खाली जर घालवायचं असेल तर ती वंजळभर पाणी त्याच्यात टाकलं की ते खाली जातं म्हणले. हो, ते खाली जातं म्हणजे याचा अर्थ पाण्याला, हो दुधाला पाण्याशिवाय करमत नाही, म्हणून पाणी टाकायला हरकत नाही असं सांगत जात जा. मी म्हणलं वाह, छान सांगितलं तुम्ही. हो, अरे राजा हो, दूध विका, पण आमच्या साधू संतांनी सांगितलं हो दूध विका, त्याच्यात नवल नाही, पाणी टाकून विका, पाणीदार विका, पण निदान कमीत कमी ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दयामध्ये सारा, नका घालू दूध दयामध्ये सारा, ताकाचे उपकार तरी करा. हो, नका घालू बाबा दूध ज्याच्यामध्ये तूप आहे, पण ताकाचे उपकार तरी करा. अहो, माणसं नाग जाऊ देते पण ताक जाऊ देत नाहीत महाराज. हो, तुमच्याकडे लिटरवर विकतं का कपावर? ताक ताक म्हणतो मी. फुकट आहे का? मग टँकर आणतोच मी आता उद्याच्याला इकडं. फुकट आहे म्हणल्यावर आमच्याकडं कपानी विकतय ना महाराज. हो चला, हो सांगण्याचं तात्पर्य, गाय आपल्याला उपकार करते महाराज, दूध देते, कितीतरी गोष्टी येतात. म्हणून एवढ्या परोपकाराय वहंती नद्या, नद्या वाहतात परोपकारासाठी, आणि आम्हाला महाराज पाणी देतात. हो, आता आपल्याकडच्या भागामध्ये कुठलं पाणी महाराज बागायती दिसतं ते? पैनगंगेचं आणि येलदरीचं. वा, हो, या दोन नद्याचे उपकार आहेत महाराज आपल्यावरती. हो, तुम्ही एवढे हाताने अंगठ्यान ब्रॉसलेट घालता, ते कशाचा परिणाम आहे? त्या नद्याचे उपकार आहेत ना महाराज. हो, त्यांचं पाणी आहे, कारण तुमच्या भागात आल्यावर मला सुजलाम सुफलाम दिसलं, हिरवगार शेती दिसली महाराज. ही नद्याचे उपकार आहेत. हो, नद्या वाहतात, पाऊस पडतो, हो सूर्य प्रकाश देतो, या सगळ्या गोष्टी काहीच मोबदला न घेता उपकार करणाऱ्या, तुम्ही संतांचे उपकार कशा करता गाता? त्यावेळेस आमच्या तुकोबारायांनी सांगितलं, हे सगळे उपकार करणारे आहेत पण निरंतर उपकार करणारे नाही, म्हणून या अभंगात शब्द वापरला निरंतर.
कारण सूर्य आम्हाला प्रकाश देतो, उपकार करतो, पण 12 तास उपकार करतो आणि 12 तास अंधारात ठेवतो महाराज. म्हणून निरंतर उपकार नाही. गाय आमच्यावर उपकार करते पण निरंतर नाही, भाकड काळ जास्त सांभाळावा लागतो. काही दिवसच ती दूध देते. पाऊस पडतो पण निरंतर पडत नाही, 4च महिने पडतो, 8 महिने आम्हाला कोरडं ठेवतो. म्हणून निरंतर उपकार नाही. हो, त्याच्यानंतर झाड फळ देतात पण 2च महिने देतात. हो, 10 महिने आम्हाला फळ देत नाहीत महाराज. म्हणून निरंतर उपकार नाहीत. म्हणून माझ्या तुकोबारायांनी या अभंगामध्ये निरंतर शब्द घातला, निरंतर, आणि बाकीच्याची व्यवृत्ती केली. मग निरंतर उपकार करणारे संतच आहेत असं तुकोबारायांनी बोलल्याच्या नंतर महाराज तुकोबारायला दुसरा प्रश्न विचारला. महाराज, तुम्ही निरंतर उपकार करणारे सुद्धा जगाच्या पाठीवर हो कितीतरी गोष्टी येतात. किती गोष्टी येतात सांगतो महाराज. आई लेकरावर उपकार करते. ती असं म्हणते की 6 महिने माझ्या लेकराचं वाटोळं व्हावं आणि 6 महिने चांगलं व्हावं म्हणते का? आई सतत उपकार करते, निरंतर उपकार करते. हो, म्हणून मातेच्या हृदयामध्ये लेकराशिवाय दुसरी गोष्टच नाही. स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा तिला बाळच दिसत असतं, त्याच्या कल्याणाची काळजी करते. मातेची याची ती अवघी बाळाची दयापी, अवघी बाळाची दयापी, अवघी बाळाची दयापी, अवघी प्रमाण दिलं. हो, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. हो, बाळकाशिवाय तिला काहीच नाही. म्हणून निरंतर उपकार करते आई. तरी तुम्ही आईचे उपकार न गाता संतांचे उपकार गातात. त्यावेळेस तुकोबारायने त्याच्यासाठी शब्द वापरला महाराज. आई उपकार करते, निरंतर करते, पण जागवण्याचे करीत नाही महाराज. म्हणून हो दुसरा शब्द वापरला. हो, निरंतर पण जागवण्याचे उपकार संत करतात. हे अभंगाच्या पहिल्या काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू
भावे उतराई आय पिताजी भावे उतराई हो आई निरंतर उपकार करते महाराज. हो एकदा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक लेकरू आजारी पडलं आणि दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनं त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि त्यांच्या नीती नियमाप्रमाणे त्याला ॲडमिट करून घेतलं महाराज. आणि शक्यतो डॉक्टरनं लवकर दुरुस्त करीत जाऊ नये. नाही मी तिकडच्या डॉक्टरचं म्हणतो, इकडच्या नाही म्हणत. हो आणि एकच वेळेस गेल्यावर नाही दुरुस्त करावं. हो प्रत्येकाची नीती असते. मग डॉक्टरनं ॲडमिट करून घेतलं गरज नसताना आणि मग 10-12 दिवस ते बाळ राहिलं. आणि राहिल्यानंतर घटना अशी झाली की शेवटी डिस्चार्ज मिळत असताना, सुट्टी मिळत असताना त्या डॉक्टरनं एक बिल तयार केलं आणि त्या बिलाचे पैसे त्या आई साहेबानं चुकते केले, दिले पैसे. आणि ते बिल आणल्याबरोबर त्या लेकराने, आजारी असलेल्या लेकराने विचारलं आईला, हे आई काय आहे? सांगितलं हे बिल आहे बाबा. म्हणले कशाचं बिल आहे हे? सांगितलं डॉक्टर काही आपले मामा नाहीत, आपले काका नाहीत ना, तुझे दाजी नाहीत, त्याच्यामुळं त्यांनी तुला फुकट द्यावं. मग त्यांनी जी जी तुम्हाला आपल्याला सेवा दिलेली आहे त्या सेवेच्या मोबदल्यात त्यांनी पैसे लावलेले आहेत. किती वेळेस डॉक्टर तपासायला आले, त्याचे इतके इतके रुपये. हो स्पेशल खोली दिली, हो त्याचे इतके पैसे. नर्सनं अमकी सेवा दिली, त्याचे इतके पैसे. हो गोळ्या औषध किती पद्धतीच्या दिल्या, त्याचे इतके पैसे. हे सगळे पैसे लावले आणि त्याचं टोटल बिल केलं आणि ते बिल आपल्याला दिलं. त्यांचे पैसे त्या सेवेच्या मोबदल्यात परत करणं त्याला बिल म्हणतात. लक्षात आलं त्या लेकराच्या. आणि घरी आल्याच्या नंतर झोपलेली आई आणि लेकरू पहाटे उठलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण बी हो आईची जी कामं करतो त्या कामाचं बिल आईला दिलं पाहिजे. आणि त्याच्या डोक्यात आलं आणि त्यांनी हो कागदावर बिल लिहिलं. लहान्या छकुलीला झोका दिलेल्याचे 10 नवे पैसे. हो शेजारच्या काकूकडून साखर उसनी आणली, त्याचे 15 नवे पैसे. हो शेजारच्या दुसऱ्या काकूला फोन आलेल्याचा निरोप दिला, त्याचे 20 नवे पैसे. हो जे जे त्यांनी काम केलं घरात आईचं, त्या सगळ्या कामाचं बिल तयार केलं. आणि टोटल खाली सगळ्या कामाचं टोटल 13 रुपये 35 पैसे बिल झालं. आणि सदरील बिल चुकत करणे असं लिहिलं. आणि एका बाजूला त्यांनी बिल तयार करणाराची सही म्हणून त्या बाळानं सही केली. आणि आईच्या उशाला, झोपलेल्या आईच्या उशाला ते बिल ठेवून दिलं. सकाळच्या प्रहरी आई उठली आणि ते बिल पाहिलं बाळाचं. आनंद वाटला. तिला वाटलं की आत्ताशिक तर व्यापारी लाईनीला आणि जमा खर्चाला माझा बाळ लागलाय कामाला. आता आनंद वाटला. तिने 13 रुपये 35 पैसे हो कपाटातून काढले आणि ते बिल त्या लेकराच्या उशाला ठेवून दिलं. खाली बिल चुकत केलेल्याच्या हो सही केली. जिनं चुकत केलं, जिनं ते बिल दिलं तिचं सही म्हणून तिनं सही केली आणि ते बिल ठेवून दिलं त्याच्या उशाला. पण जाताना त्या आईनं एक करामत केली. हे बिल ठेवून दिलं पण तिने एक दुसरं बिल तयार केलं. काय बिल तयार केलं? तुला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, त्याचे 0 पैसे. आजारपणामध्ये तुझ्यासाठी रात्रंदिवस जागले, त्याचे 0 पैसे. तुला अन्न भरवलं, त्याचे 0 पैसे.
त्याच्यानंतर तुला आंघोळ घातली त्याचे 0 पैसे. तुझं अंग विष्ठेनं भरल्यानंतर हो ते धुवून काढलं, हो त्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून 0 पैसे. जेवढे तिनं जन्मात त्या बाळाचे काम केले तितक्या कामाचं बिल तयार केलं आणि खाली टोटल 0 केलं आणि बिल चुकतं करणे आणि आपली सही मारली. आणि त्या बाळाच्या एका बाजूला हे काम मी तुझ्यासाठी केलं, तू काहीच दिलं नाहीस, हो याची आठवण म्हणून ते बिल ठेवलं. आणि दुसऱ्या बाजूला 13 रुपये 35 पैशाचं त्यांनी केलेल्या कामाचं बिल ठेवून दिलं. आणि घटना अशी घडली की ते लेकरू उठल्याबरोबर त्यांनी 13 रुपये 35 पैसे पाहिले आणि आनंद झाला. नाचायला लागलं बेहोश होऊन की मी आज माझ्या कमाईचे पैसे मिळवले. 13 रुपये 35 पैसे कमाई मिळाली माझी आणि माझ्या कमाईवर मी माझ्या पायावर उभं राहिलो म्हणून त्या बाळाला आनंद झाला. आणि थोड्या वेळानं त्याने दुसरं बिल पाहिलं आणि बिल पाहिल्यानंतर वाचायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेस पहिला बिल मिळालेल्याचा आनंद समाप्त झाला आणि ते रडायला लागलं. आईने माझ्यासाठी जे जे काम केलं 9 महिने वागवलं त्याचं मी काहीच देऊ शकलो नाही. मी भरल्यानंतर हो मला धुतलं त्याची काहीच देऊ शकलो नाही. आईनं सांगितलं अजून माझ्या नकातली विष्ठा गेली नाही रे, हो त्याचे पैसे 0 मिळाले. आणि ते वाचत असताना त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू गळायला लागले. आणि ज्यावेळेस बाळाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते त्यावेळेस खिडकीतून आई बघत होती. आणि मग त्याने बिल वाचलं आणि ते बाळ पळत आलं ना आईच्या कमरेला मिठी मारली आणि सांगितलं आई तुझं बिल मी देऊ शकत नाही कारण माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले तरी तुझं मी बिल देऊ शकत नाही बाबा. म्हणून ढसाढसा रडायला लागलं. ते रडायला लागल्याबरोबर आपल्या पदराने त्याचे डोळे पुसले आईनं आणि सांगितलं तुझ्या डोळ्यातून माझ्यासाठी 2 अश्रू गळाले, तुझं बिल मला मिळालं बाबा. हो माझ्यासाठी तुझ्या डोळ्यातून अश्रू गळाले, माझं बिल मला मिळालं राजा. माझ्या सोन्या मला कशाचीच अपेक्षा नाही, करी लाभा विना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती जाती करी लाभा विना प्रीती. अपेक्षा विरहित आईचे उपकार आहेत. पण आईचे उपकार का गायले नाही तुकोबरायनं? त्याचं कारण आहे महाराज, आई उपकार सगळ्या पद्धतीनं करते, त्यात बदल नाही. पण जागवण्याचे उपकार करीत नाही. आई झोपवते महाराज लेकराला, हो झोपवते. आणि जगाच्या पाठीवर फक्त एखाद्याच आईनं बाळाला जागवलं महाराज, तर त्याच्यामध्ये अग्रगण्य आहे छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई. त्यांनी जाग केलं शिवबाला महाराज, शिवाजी महाराजाला जाग केलं. आणि कधीपासून जागृतीचे धडे दिले तर महाराज हो
राजाच्या ठिकाणी मानाच्या हत्तीला माळ घालण्यासाठी भोसल्याचं आणि जाधवाचं युद्ध सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये शहाजी राजाचा भाऊ म्हणजे जिजाबाईचा दीर मारला गेला. आणि त्याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या वडिलांनं काढता पाय घेतला, सासऱ्याबरोबर भांडायचं नाही म्हणून. पण लखुजी जाधवानं अटक केलं. आणि काय अटक केली मी आपल्याला सांगू शकत नाही. सरते शेवटी जिजाबाईनं सुद्धा पळ काढला आणि घोड्यावरती बसून जिजाबाई वडिलाच्या बरोबर वाद न करता निघून गेल्या. आणि परिणाम असा झाला की पाठीवरती पुन्हा जाधवाचं सैन्य पळत होतं आणि पोटामध्ये गर्भ होता महाराज शिवाजी महाराजांचा. त्यावेळेस माऊलीच्या किल्ल्यावर गेले, पण किल्ला सुरक्षित नाही पाहून शिवाजी महाराजांच्या मातोश्री शिवनेरीच्या किल्ल्यावरती म्हणजे जुन्नरच्या जवळ गेल्या. आणि घोड्यावरती बसल्यानंतर पोटामध्ये आदळ्यानं कळ आली. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांना पोटात असताना सांगितलं, बाळ तुला जन्मभर असंच घोड्यावरती बसावं लागेल. म्हणून 32 मन सोन्याचं सिंहासन शिवबारायांनी केलं. पण सिंहासनावर बसण्याचं भाग्य फार कमी आलं. म्हणून उभ्या उभ्या घोड्यावरती बसून रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून स्वराज्य निर्माण केलं. याचा धडा जिजाबाईनं गर्भाच्या अवस्थेतच दिला. महाराज दिला वचन मासाई बा, वचन पुन्हा करी. दिलं वचन मासाई बा, वचन पूर्ण करी. दिलं वचन मासाई बा, वचन पूर्ण करी. शिवबा माझा ग, राजा माझा ग, बसला घोड्यावरी. शिवबा माझा ग, बसला घोड्यावरी. राजा माझा ग, बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. बसला घोड्यावरी. टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा. टप 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 चाले घोडा माझ्या शिवरायाचा. दिला वचन मासाई मामा, वचन पूर्ण करी. दिलं वचन मासाई मामा, दिलं वचन मासाई मामा, वचन पूर्ण करी. शिवबा माझा ग, बसला घोड्यावरी. माझा ग, बसला घोड्यावरी. माझा ग, बसला घोड्यावरी. घोड्यावर बसून महाराज शिवबारायानं सफर केली. तुम्हाला कल्पना नसेल तर आग्र्याच्या सुटकेतून शिवाजी महाराज बाहेर पडले त्यावेळेस शास्त्र असे की महाराज अति वेगवान घोडे महाराष्ट्रापर्यंत राजगडापर्यंत ठेवले होते. आणि इतकं नियोजन केलं होतं तर घोड्यावर बसल्या बसल्या त्यांनी हाताला जीवन दुसऱ्या माणसानं हे
मदालसेनं जागृती दिली, आध्यात्मिक जागृती. आणि जिजाबाईनं दिली ती महाराज राजकीय जागृती दिली, हक्काची आणि कर्तव्याची. म्हणून कर्तव्याची जागृती ही धर्म जाग करण्यासाठी आणि राजकीय हक्क जाग करण्यासाठी ही राजकीय जागृती आहे. म्हणून महाराज शिवाजी महाराज झोपलेले असताना, छोटे युवराज झोपलेले असताना किती जाग्या होत्या जिजाबाई, त्याच्यासाठी सांगतो. झोपलेले असताना महाराज शेजारी काही खलबत करण्यासाठी राजकीय म्हणून जिजामाता जाऊन बसल्या. त्यावेळेस 2 दास्या होत्या, त्यांना सांगितलं की युवराज जर जागे झाले तर रडू देऊ नका आणि मला पटकन बोलवायला या. त्या 2 दास्या तिथं होत्या. खलबत चालू असताना घटना अशी घडली की युवराज उठले तसे रडायला लागले शिवाजी महाराज. युवराज रडायला लागल्याच्या नंतर एक दासी पळत गेली सांगायला युवराज उठलेत म्हणून. आणि एक दासीला विचार वाटला की ते जर इतके रडले आणि लाल झाले तर जिजाबाई आम्हाला खूप रागावत्याल. म्हणून तिनं शिवाजी महाराजाला उचललं आणि आपल्या मांडीवरती पाजलं महाराज, कारण ती लेकुरवाळी होती. आणि दूध शिवाजी महाराज पेले आणि शांत झोपले पाळण्यामध्ये. जिजाबाई पळत आल्या त्यावेळेस शांत खेळत होते. सांगितलं त्या दासीला, अगं का ग पागल आहेस का तू, माझं तिकडं काही विचार विनिमय महत्वाचा चाललेला होता आणि युवराज तर खेळते. तर सांगितलं युवराज खेळत नव्हते, मी गेले त्या टाइमला ते रडत होते. मग दुसरी दासी गोंडा घोळीत पुढे आली आणि तिनं सांगितलं ते रडत होते पण मी त्याच माझं दूध पाजल्यामुळं ते शांत झाले. असं म्हणल्याबरोबर जिजामाता रागवल्या तिच्यावरती. दूध पाजल्याबद्दल आनंद नाही वाटला. तिनं सांगितलं तू जन्माची बटीक होऊन पडलीस, दासी होऊन पडलीस आणि माझ्या राजाला कुणाचा दास करायचं नाही, कुणाचा बटीक करायचं नाही आणि कुणाच्या पुढं मुजरा घालायचा नाही. तुझं दासीचं दूध पिल्याच्या नंतर माझ्या शिवबाला एखादी वेळेस कुणाच्या पुढं तरी मुजरा घालायची वेळ येईल, ती वेळ माझ्या बाळाला मी येऊ देणार नाही. आणि टाळ्याला अंगठा लावला आणि सगळं दूध वकून टाकलं महाराज. ते दूध सुद्धा पिऊ दिलं नाही. इतकी जागृती जिजाबाईकडं होती. त्या जिजाबाई नुसत्या जिजाबाई नव्हत्या तर संत असलेली राजमाता होती, म्हणून तिच्या ठिकाणी जागृती आहे. म्हणून अशा संताचे उपकार आहेत महाराज. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून अंजनीचं सुद्धा दूध किती खडतर आणि किती प्रभावशाली होतं. अंजनी मातेला ऋष्यमुख पर्वतावरती हनुमंतरायानं आमच्यावर उपकार केलेल्याचे गोडवे रामचंद्र प्रभू गात होते. त्यावेळेस अंजनी माता उठल्या आणि छडीनं हनुमंताला मारायला लागल्यावर सांगितलं कमून मारता आई, माझ्या हनुमंताने तुम्हाला लंका नगरीला सेतू बांधून जायला लावलं. त्या रावणाचे मुंडके तोडून आणायला पाहिजे होते आणि तुम्हाला तिथपर्यंत लावलं. ही माझ्या दुधाची ताकदच नाही. असं म्हणल्याबरोबर राम म्हणले तुमच्या दुधाची काय ताकद आहे. त्यावेळेस मी माता भगिनीची क्षमा मागून बोलतो. स्तन पिळलं महाराज अंजनी मातेनं तर समोरच्या पर्वताचं पीठ झालं. सांगितलं हे माझं दूध आहे, वाघिणीपेक्षा भरगच्च आहे. म्हणून ते दूध प्यालेला पठ्ठ्या जन्मल्या जन्मल्या सूर्याला गिळायला जात असतो. माझी ताकदच एवढी मोठी आहे. माझ्या दुधाची प्रोडी कळी काळाचे नरडे फोडी. ते तर रावणाधिक बापुडी घुंगरुडे जैसे. चिलट आहे चिलट. मग प्रभू रामचंद्राने सांगितलं आई साहेब त्यांनी 10 मुंडके आणले असते पण माझी आज्ञा नव्हती. हा मग ठीक आहे. म्हणून मातृत्वाच्या दुधाची ताकद एवढी मोठी असते. ती संत व्हावी. नुसती माता नाही. नुसती माता असेल तर जागृती देत नाही, पण संत मदालसे सारखी माता असेल, जिजाबाई सारखी माता असेल तर ती जागृती दोन्ही बाजूनं धर्माच्या आणि राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत जागृती देती. म्हणून आमच्या साधू संतांनी
आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं अशा संताचं महत्व प्रतिपादन करण्याकरता काय सांगू आता संतांचे वाणार, आम्हाला जागृती कशी दिली महाराज. उठा जागे व्हारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे जन्म मरणाची परंपरा संपवण्यासाठी जागे झालं पाहिजे महाराज. वाड्यावरती जर मालक जागे झाले तर 100 चोर जरी असले, मालक जर नुसते खोकले तरी ते 100 चोर त्या मालकाच्या वाड्यावर डाका टाकीत नाहीत महाराज. तसं जागृत असलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये काळ सुद्धा, काम सुद्धा, कली सुद्धा आणि क्रोध सुद्धा काहीच करू शकत नाही. म्हणून जन्म मरणाची परंपरा सुद्धा काळाच्या बाबतीमध्ये जागा झालेल्या माणसाला काही करू शकत नाही. म्हणून जाग व्हावं. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे
जागा 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 रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या गाढवली भागा भागा जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा कोरानी चल्या नाडोली बाबा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा हो आता जागा रे भाईनो जागा हो चोर निजल्याने जाणूनी भागा गा आता जागा रे भाईनो जागा संतांनी आम्हाला जागृती दिली महाराज खूप मोठी. मी जाता जाता एक प्रश्न विचारतो तुम्हाला, 4 चाकाच्या गाडीवर बसलेला ड्रायव्हर झोपलेला पाहिजे का जागा? हा? अहो मी उभा राहिलेल्या गाडीबद्दल बोलतो आणि तुम्ही जागा पाहिजे म्हणलात. चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकाच्या गाडीवरचा ड्रायव्हर झोपला नाही पाहिजे. हो, आणि तो जर झोपला तर मागचे बसलेले सगळे कायमचे झोपतील महाराज. हो, म्हणून 4 चाकाच्या गाडीवरचा झोपलेला नाही पाहिजे. हो, पण सध्या हल्लीच्या काळात 4 ट्रॅकचा जमाना आलेला आहे. 4 ट्रॅकचा म्हणजे चौपदरी आहे का नाही. आता कसला जमाना आहे? रस्त्याचा जमाना, चौपदरी. तरी सुद्धा आपल्या भागामध्ये आता एक हा खालून मालेगावून वरी परभणीकडे जाणारा कसला रस्ता आहे तो? चौपदरी आहे का नाही. बाकीचे अजूनही खेड्यापाड्याकडे ते चौपदरी रस्ते आहेत, पण चौ गेलेले पदर आहेत. त्यालाच आपण चौपदरी म्हणायचं महाराज. आमच्या गावचा हा चौपदरी रस्ता आहे, म्हणजे 4 पदर उघडे पडले की म्हणा हा चौपदरी आहे. हो, आणि इकडच्या खड्ड्याच्या टोकावून इकडच्या खड्ड्याच्या टोकाला टायर असं गाडीचं उभं राहिलं आणि खालून हवा तिकडून इकडं जात येत असली की समजावं त्याला हायवे म्हणायचं. असं 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 हायवे म्हणायचं महाराज. हायवेची व्याख्या सांगितली तुम्हाला, चौपदरी रस्त्याची व्याख्या सांगितली. आता हल्लीच्या काळात चौपदरी रस्ते झाल्यामुळं समोरून येणारं वाहन आहे पण ते डिवायडरच्या पलीकडून आहे. इकडून काही झाड झुडूप नाही, कारण सगळे चौपदरी करण्याकरता झाडं तोडलेली आहेत. आणि नीट 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर नीट रस्ता आहे. आणि आता पॉवर स्टेरिंगच्या गाड्या असल्यामुळं कदाचित एखाद्या वेळे ड्रायव्हरला डुकली आली आणि त्यांनी नाश्त्यापुरती जरी डुकली खाल्ली तरी तो जगू शकतो बर का. म्हणजे 4 चाकावर बसलेल्या ड्रायव्हरनं झोपावं असं माझं म्हणणं बिलकुल नाही, पण कदाचित जगू शकतो. पण 2 चाकाच्या गाडीवर बसलेल्याला क्षमाच नाही महाराज. त्याला 2 in 1 म्हणतात. 2 in म्हणजे 2 चाकाच्या गाडीवर बसलेला. 4 चाकाच्या गाड्या म्हणजे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कदाचित त्या धर्माच्या बाबतीत झोपल्या तरी चालतील, पण 2 in 1 तुम्ही आम्ही 2 चाकाच्या गाडीवरती बसलेले आहोत महाराज. आपल्याला झोपता येणार नाही. 2 चाकाच्या गाडीवरला माणूस झोपला तर अगोदर मेलेला असेल नंतर झोपलेला असेल. म्हणून सगळ्या सावधानतेचा इशारा 2 चाकाच्या गाडीवरलेलाच आहे महाराज. पण 2 चाकाच्या गाडीवरले इतके बिनधास्त चालतेत की जणू त्यांना वाटतं आपली गाडी म्हणजे 28 टायरची आहे. सगळ्यात धोकेदायक जर कोण चलत असेल रस्त्याला तर 2 चाकाच्या गाडीवाले. अशा आडव्या रस्त्याला जर निघायचं असलं तर इकडं जायचं असू नाही तर इकडं ते बिलकुल थांबत नाहीत. जणू रजिस्टरी केलेला आजोबापासूनचा रस्ता आपलाच आहे, दुसरा कुणी येऊ शकत नाही माझ्याशिवाय, म्हणून डायरेक्ट जाणार आणि लगेच अशी वळणार. हो, सगळं धोकेदायक चाललेलं आहे. म्हणून 2 चाकाच्या गाडीवरल्या माणसानं नीट जागं राहिलं पाहिजे, नाहीतर त्या
गाड्याची नावं सुद्धा तशाच पद्धतीची आहेत. एका गाडीचं नाव आहे सुझुकी. काय नाव आहे तिचं? सुझुकी. त्या गाडीवर बसलेल्याला वाटतं मी एरोप्लेन विमानातून चाललेलो आहे. हो, विमानाच्या वेगानं वाऱ्यासारखा पळत असतो. हो, अहो ते चालवणाराला तर अवसन येतच. 80 वर्षाचं म्हातारा असू द्या, पण गाडीवर बसल्यावर त्याला काय हो कशामुळं हो अवसन येतं कुणास ठाऊक. पण बेधुंद चालत असतो. अहो तेव तर चालन याच्यात नवल नाही, मागचं फुकटं गिऱ्हाईक. त्याने काय पेट्रोल टाकलं नाही, ग्रीस भरलं नाही, काहीच नाही, पण ते फुकटं गिऱ्हाईक कुणाला बी राम राम घालतं महाराज असं. हो, ते म्हणत असतं तुम्ही हलकट आहेत, तुम्ही इथंच बसून राहिलात, माझं किती वजन आहे, मी गाडीत बसलो. हो, म्हणून त्याच्याकरता. पण ती गाडी वाऱ्याच्या वेगानं पळत असते, त्यावेळेस ती सुझुकी म्हणजे विमानासारखी असते. पण ऍक्सिडेंट झाल्यावर ती हळूच दोघाच्या कानात हळूच विचारते, थोडं सुझुकी. काय म्हणते ती महाराज? थोडं सुझुकी. मग ते म्हणतात आता काय सुजवायचंय ते सुजव की. त्या गाडीचं नाव सुझुकी आहे महाराज. एका गाडीचं नाव आहे राजदूत. आता राजदूत म्हणजे कसा असतो? कारण पंतप्रधाना इतकी झेड सुरक्षा असते महाराज राजदूताला. हो, पुढं पोलीसच्या गाड्या, मागं पोलीसच्या गाड्या. हो, कुणी बाजूला सरकायचं, रस्त्यात सुद्धा कुणी उभं राहायचं नाही. तिला राजदूत म्हणतात. मग अशी राजदूत आली की महाराज ती हो सिक्युरिटी असल्यासारखीच गाडी असते ती राजदूत. हो, पण ऍक्सिडेंट झाल्यावर ती हळूच विचारते, हो यमदूत आलाय. ती राजदूत काय होते? यमदूत. हो, आता काय धोक्याचा हो धोकाच राहिला नाही कोणत्या गोष्टीचा. त्यानंतर तिसरी गाडी आहे हिरो होंडा. कारण गाडीवर बसलेला असतो त्यावेळेस त्या गाडीचा मालक असतो हिरो, पण ऍक्सिडेंट झाल्यावर होतो होंडा. नुसता होंडा नाही होत, हो तर डांबरी रस्ता होतो महाराज, असा सिमेंटचा रस्ता. महात्मा गांधीजी हो नुसता चम्मू होतो असा. हो, म्हणून हिरो जरा जपून होंडा होशील, म्हणून त्या गाडीचं नाव हिरो होंडा. आणि त्याच्यानंतर चौथी गाडी आहे, तिचं नावच आहे यमा. काय नाव आहे तिचं? यमा. आता हे डायरेक्ट यमाच्याच पाठीवर बसून चाललेला आहे. नवा यम येण्याची गरजच नाही महाराज. म्हणून 2 चाका म्हणजे तुम्ही आम्ही धर्माच्या बाबतीत झोपलो तर चालत नाही. म्हणून 2 चाकावाल्याला लिहिलेलं असतं, धोक्याचे वळण आहे, वाहने सावकाश चालवा. घाटाचा रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा. ही जागृती दिलेली असते वाहन चालकाला, ते बी मोटरसायकल वरल्याला. पण मोटरसायकलवाला त्याला मोजीत नाही. तसं माणसासाठी ही जागृती आहे. म्हणून माझ्या साधू संतांनी जागृती दिली. तुम्हाला जन्म मरणाची परंपरा संपवायची असेल, नाही तर पुढे थोर हुशार थोर आहे, ओळसागा तुला पुन्हा जन्माला मरणाला यावं लागेल, वळसा करावा लागेल. म्हणून याच जन्मामध्ये जागा हो, धर्माचा अभ्यास कर, चिंतन कर आणि देवाचं नामस्मरण कर आणि जन्म मरणाची परंपरा संपव. म्हणून माझ्या साधू संतांनी आम्हाला जागृती दिली महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता या जागृतीबद्दल खूप बोलण्यासारखं आहे, खूप मोठं आहे. पण काही लोक मला, मी जागृतीचं कीर्तन करतोय, काही लोक मला मानाने झोपलेले लोक खुनवीत येत बघा. मी आपला गरीब माणूस, एवढ्या लोकात बोलायची सवय नाही व मला. हिवाळ्याचे दिवस असून घाम सुटलाय अंगाला, आणि काही झोपणारी माणसं मला मानाने खुनवीत येत. महाराज बसा. हो ना, चांगले मला म्हणते तर तुम्ही काय दिवा लावणार आहे ते आता आम्हाला कळलंय. तुम्ही आता बसा खाली. 11 वाजायला लागले, बसा म्हणून मला खुनवीत येतं बिचारे भोळे भाबडे. आणि काही जरा थोडेसे लाजाळू आहेत, ते डोळ्याच्या खुना करते तर
काही काही मानाच्या खुणा करतात आणि काही काही डोळ्याच्या खुणा करतात. काही काही म्हणते जास्त लांबिलं तर गिळूनच टाकू बघा, असे मोठाली तोंड पसरीत येत. आता तुम्ही काय चपाती वरण हाणलं नाही का काय, का माझंच मरण पाहता तुम्ही असं? हो, काही काही नाही इतकं जेवलेलं असून सुद्धा महाराज त्यांच्या चपात्या अशा डोळ्याच्या पापणीवर वरी तणगून आलेल्या आहेत अशा. हो, अशा जसं आमच्या माता भगिनी ताकात लोणी येतं ना वरी घोसाळल्यावर, तसं काही काही नाही घुसळून घुसळून चपात्या भात वरण असं पापण्यावर दिसायला लागले. त्यांच्या ताकदीनं पापण्या उचलते ते, पण उचलच नात. काही काही तर खांदा लावलो असं असं करून पापण्या उचलत येतं, उचलतच नाहीत महाराज. हो, काही काही ना तर असे कपाळालाच हात लावले जणू मड्याजवळ बसले. तर एवढे कमवून नाराज झाले. तुमच्या काय ऊस तोडीची उचलली नाही का? 5 रुपये शेकड्याचे पैसे तुमचे माझ्याकडे भलताच हप्ता दिला नाही का काय? भलतेच नाराज झालेले. आणि काही काही नेत असे गुडघेवरी करून चुलीच केल्यात असे. हो, खोबर मिठ्या टाकून चुली केल्यात. उग वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवावं आणि खालून जाळ लावावं असा. हो, मोकळ्या मनानं बसा. जास्त वेळ कीर्तन करणार नाही, 4च्या पुढे बिलकुल जाऊ देणार नाही. मला रामचंद्र भाऊनी कराळे पाटलांनी त्या सगळ्या मंडळांनी सांगितलं आता 4 वर्षानंतरचं कीर्तन आहे, 4च्या पुढे जायचं नाही बिलकुल. हो, मी आता बिलकुल जाणार नाही. काही काही लोक म्हणले असते ना कंबर बांधायला कीर्तन मिळालं की नाही, बरंच आपल्याला गिऱ्हाईक दिसते राव, हे शेवटचा पहिलाच टाईम. हो, काही काही असे बघा ना, मी अधूनमधून थोडीफार फवारणी केली पण कापसं बोंडच धरी ना तो, नुसते मावा पाळलेले झाडं असे. हो, बोकडा पाळलेले. आणि पाऊस भरपूर झाला पण ते धो पडल्यामुळं असं रान फाटाळलं आणि त्याच्यामुळं महाराज त्या हो बोंडातून कापसाच्या हो नकटीतून अशा नुसत्या लेंड्या आलेल्या अशा. येईल उतार आपल्याला बघायचंय कुठपर्यंत. हो, काही काही जे खुणा करतात ना, तर पूर्वीच्या काळात नवरा बायकोच्या खुणा असायच्या बघा, तशा श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या खुणा असतात. पूर्वीच्या काळात नवरा बायकोच्या खुणा होत्या. कारण जुन्या काळामध्ये 5-5 पत्राचे घर आणि 5-5 जण भाऊ असायचे. त्याच्यामुळे तेवढ्या 5 पत्राच्या घरामध्ये 5 जणांची नानूक म्हणल्यावर नवरा बायकोला बोलायला चान्सच नसायचा महाराज ते. मग हो, लहान लेकरा देखता बोलावतं पांचटपणा होतो, मोठ्या माणसा देखता बोलावतं उपमर्द होतो, बोलायला चान्सच नाही महाराज. मग त्यांना सवड सापडन तेव्हा ते एकमेकाला नुसते खुनवायचे. हो, त्याने तिला खुनवायचं, ही भवई वरी करायची अशी, असा होट करायचा, असं करायचं, तिला खुनवायचं असं, न बोलता खुनवायचं असं करायचं. आणि मग तिने बी ही नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची असं म्हणायचं. आणि मग त्याला राग आला की त्यांनी असा हात करायचा, नुसते होट करायचे, थोबाडच फोडीन म्हणायचं असं तिला. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ववाळायची, इकडून नागपुडी इकडे घ्यायची, असं करायचं. आणि मग कळायचं की तिला राग आलाय म्हणून महाराज. आता हे श्रोते काही काही मी एवढं सांगितल्यावर, ह्या खुनाचा खेळ सांगितल्यावर जुने लोक सगळे हसले बघा, पण नवीन लोक काय हसले नाहीत. कारण जुन्या लोकाला वाटलं की आपला खेळ तर महाराजांनी पुरा ओळखीला जुन्या काळातला, मग जुने हसले पण नवीन हसलेच नाहीत. कारण नवीन लोकांमध्ये आता खुनाच राहिल्या नाहीत. आता लग्नाच्या अगोदरच आय लव्ह यू वय, ती कशाच्या खुनान कशाचं काय महाराज. हो, आता कशाचं दम धरीत नाहीत महाराज, आंतरपाठ धरूस तर दम धरीत नाहीत. हो, काही काही भटजीबो उगच मोठ्या मोठ्याने म्हणते तर दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. हो, आता उगच म्हणतात. आता त्यांच्या दृष्टादृष्ट व्हायची राहिलेली असती होय, ते मंडपाच्या बाहेरूनच महाराज. हो, मला माझ्या लग्नातलं ध्यान झालं महाराज, कारण त्या काळात असंच फिरत होतं. हो, म्हणून आता हे लग्नाचं काढलं कीच ते आलं मला वाटतं. हो, बहुतेक सगळ्याला आपापल्या लग्नाचं ध्यान झालं बघा. आता ज्यांचं झालं नाही त्यांना वाटलं ह्या उन्हाळ्यात नक्की नंबर लागतोय आपला.
म्हणून आता पण बहुतेक शक्यतो आता नंबर लागणं अवघड आहे महाराज. कारण आता मुली भेटत नाहीत महाराज. माझ्याकडं 48 बायोडाटा दिले तो पोहरायनी आणि पोहरायच्या बापायनी. कुठं मुलगी भेटली तर सांगा. आता मी म्हणलं माझ्याकडं काय कारखाना आहे का, इकडून चिपाटं टाकायचे आणि तिकडून पोरी तयार करायचे. असं आहे ते. पण दिले बायोडाटा. तुमच्या गावातल्या लोकांचे कुणाचे असले तर अजून 2 देऊन टाका, म्हणजे 50 होतील महाराज. आणि ते बी लई कवळ्या केरळ पोहरायचे बायोडाटा आहेत बरं का, लहान लहान पोहरायचे आता. 48 52 असे लहान लहान पोर आहेत महाराज. घाबरू नका. मी त्यांना सांगितलं थोडं थांबा, दम धरा, दमाला फळ असतं. नुसतं दमाला फळ नाही तर काशी फळ असतं. असं तुला मिळून जाईन काशी फळ. घाबरू नकोस तसा तू, आणि घाबरू तर बिलकुल नको, कारण भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको म्हणलं त्याला. असं तात्पर्य सांगण्याचं काय महाराज. चला विनोदाचा भाग सोडून द्या. जागृती दिलेली आहे साधू संतांनी. ती जागृती अनेक प्रकारची आहे महाराज. आम्हाला जाग करण्यासाठी संताला जाग केलं आमच्या साधू संतांनी. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. कधी कधी देवाला जाग केलं महाराज. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला, वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रुक्माबाईला जाग केलं, पांडुरंगाला जाग केलं, साधू संताला जाग केलं. ऐसे जागविले अवघे जन. तुमच्या आमच्याला जागृती देण्याकरते संतांनी उपकार केले, आणि कशाचीही अपेक्षा न करता उपकार केले. म्हणून काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला तरी कमी आहे. म्हणून त्या साधू संतांनी जागृती दिली. ती जागृती फक्त एकाच कामाची दिली, देवाच्या नामस्मरणाची जागृती दिली. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, देवाच्या नामस्मरणाची जागृती दिली. आणि कुणी दिली? ज्ञानेश्वर महाराज